नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळले. हवामान प्रणालीने बदलला मार्ग. सप्तशृंग गड मात्र 3 दिवस बंद. रेड अलर्ट नंतर प्रशासन सतर्क. अपेक्षा इतका पाऊस न झाल्याने नागरिकांना दिलासा. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी ढगफुटी सदृश अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार प्रशासनाने नाशिकच्या शाळांना सुट्टी, धार्मिक स्थळे बंद ठेवणे आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन अशा व्यापक खबरदारीच्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र दिवसभरात नाशिक शहर व परिसरात अपेक्षा इतका मुसळधार पाऊस झाला नाही. अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या तर काही भागात केवळ रिमझिम पाऊस झाला. मात्र गोदावरीच्या पाण्यात मोठी वाढ सतत सुरू असल्याने नदीकाठच्या व्यावसायिकांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय. मात्र मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड परिसरात फारसा पाऊस आज झाला नाही. तुरळक सरी कोसळल्या. जनजीवन, बाजार, शाळा सुरू होत्या. मनमाडहून नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे व एसटी गाड्याही सुरळीत धावत होत्या. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार नाशिककडे सरकणारी तीव्र हवामान प्रणाली पुढे सरकल्याने अतिवृष्टीचा संभाव्य पट्टा दुसऱ्या भागाकडे वळला. त्यामुळे नाशिकवरील तातडीचा ढगफुटीचा धोका कमी झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तथापि मान्सून सक्रिय असल्याने पुढील 24 ते 48 तासात स्थानिक पातळीवर जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सप्तशृंग गड घाट भाविकांसाठी 3 दिवस बंद राहणार आहे. दरड कोसळण्याच्या शक्यतेने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सप्तशृंग गड परिसरात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून घाटात कोसळणाऱ्या दरडी व दगडांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आला आहे. तर 3 दिवस सप्तशृंगी घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या वतीने घाटाच्या पायथ्याशी बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे सप्तशृंग घाटातील धबधबे प्रवाहित झाले असून घाट परिसर व डोंगर पूर्णपणे धुक्याने व्यापल्याने जणू ढगच जमिनीवर अवतरल्याचा भास होत असल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.